नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 6 दिवसात काय झालं? बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी लक्ष वेधलं. राज्यातील महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता आज होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे, मात्र मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप झालं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अधिवेशनात आमदार आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. त्यानंतरचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण होणार आहे. नागपूरमधील 6 दिवसांच्या अधिवेशनात सर्वाधिक चर्चा बीड आणि परभणी घटनेवर झाली. कायदा सुव्यवस्था संदर्भात पहिल्या दिवशी सोमवारपासून विरोधकांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात केली होती. बीड परभणी घटनेवर अनेकदा सभागृहाच्या बाहेर आंदोलनं झाली. सभागृहात 101 अन्वये चर्चा घडवण्यात आली. या चर्चेवर भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप करत वाल्मिक कराड आणि एक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून सभागृहात गदारोळ पाहायला मिळालाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत हल्लाबोल केलाय. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देताना बीड प्रकरणामध्ये एसपींची बदली केली, न्यायालय आणि आयजी अंतर्गत चौकशी समिती गठीत केल्याची घोषणा केली. परभणी प्रकरणावर चौकशी समिती गठीत केली आहे आणि या 2 घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अमित शहा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सभागृहात त्याचे पडसाद उमटले. विरोधकांनी निषेध व्यक्त करत आंदोलनं केली. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोर्चा काढत विधानभवनातही सर्व विरोधकांनी जय भीमचा नारा देत मोठं आंदोलन पायऱ्यांवर केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.